मुलांनो, आज आपण समतेचा लढा हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. समतेचा लढा म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं. बघूया कोण सांगताय. मी आधी उत्तर तुमच्याकडून शोधतोय. बघा, समतेचा लढा. आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्वाचा होता. हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींना विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचेही तत्व फार महत्वाचे आहे. या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित, सामाजिक संघटनांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्व देणाऱ्या समाजवादाचा प्रवाह याचे योगदान मोलाचे ठरले. त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही. म्हणून आज आपण या चळवळीचा अभ्यास करणार आहोत. समता काय काय सांगता येईल? समानता. सगळीकडं सर्वांना सारखा न्याय. शेतकरी असेल, कामगार असेल, दलित असेल, स्त्रिया असेल, लहान असेल, मोठा असेल, सगळ्यांना समानतेचा न्याय असला पाहिजे. त्यासाठी जी चळवळ उभा राहिली तो लढा या ठिकाणी आपण अभ्यास करू. आपण महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची चळवळ, तो पहिल्यांदा बघूया. शेतकऱ्यांची चळवळ काय आहे? ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत. जमीनदार, सावकार यांच्या ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे. ते सरकारवर, शेतकऱ्यावर अन्याय करत. या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले. बंगालमध्ये शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या शक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापन केल्या व त्याचा उठाव केला. दीनबंधू मित्र यांनी नील दर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हालचालीची स्थिती सर्व समाजासमोरच्या नजरेस आणली. बघा, दीनबंधूंनी काय केलं की शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था होती, शेतकऱ्यावर जो अन्याय केला जात होता, त्यावेळेस तिथले शेतकरी नीळ उत्पादक करत होते. नीळचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करत होते. त्यांच्यावर इंग्रज सरकार सक्ती करत होतं, त्याच्यावर अन्याय करत होतं. आणि ते या नील दर्पण नावाच्या नाटकामधून या दीनबंधूंनी सर्वांना ते दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या समोर नजरेस आणण्याचं काम या दीनबंधूंनी या नाटकातून केलं. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. बघा, उत्तर प्रदेशमध्ये 1918 मध्ये या ठिकाणी किसान सभा स्थापन झाली. ही सभा कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली? बाबा रामचंद्र, नीट लक्षात ठेवा, बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये एक किसान सभा स्थापन झाली. शेतकऱ्यांच्यासाठी ही किसान सभा स्थापन झाली. केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला. तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. मोपला हे एक समाज आहे केरळमध्ये. जे शेतकरी लोक आहेत ते मोपला नावाचा शेतकऱ्यांनी उठाव केला होता. परंतु ब्रिटिश सरकारने तो सगळा उठाव मोडून काढला. म्हणजे सरकार या ठिकाणी अनेक 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन करण्यात आली. मग हा प्रश्न रिकाम्या जागेसाठी आणि ह्याच्यासाठी जोड्या लावासाठी सुद्धा विचारला जातो. कसं रिकाम्या जागेसाठी कसं विचारला जाईल? 1936 साली टिंबटिंब यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. टिंबाटिंबाच्या ठिकाणी प्राध्यापक NG रंगा असं लिहावं लागेल. असंही विचारलं जाईल, टिंबाटिंबा साली म्हणजे रिकामी जागा ठेवली जाईल. टिंबटिंब साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय सभा स्थापन करण्यात आली. 1936 लिहिता येईल. किंवा असंही विचारलं जाईल की 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने टिंबटिंब ही
सभा स्थापन करण्यात आली. कोणती सभा? अखिल भारतीय किसान सभा, असं उत्तर लिहिता येईल. किंवा असा प्रश्न विचारला जाईल की अखिल भारतीय किसान सभा कोणी स्थापन केली? अखिल भारतीय किसान सभा कधी स्थापन झाली? कसाही प्रश्न विचारते, वाक्यातच आहे, पण प्रश्न त्याच्यावर 3-4 विचारले जातील. आपल्याला उत्तर वाक्य जर माहित असेल तर तिथं उत्तर आपल्याला निश्चितपणाने देता येईल. सामान्य ज्ञान आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी अशा प्रश्नांची उपयोग होतो. 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. पुढं स्वामी सहजानंद सरस्वती यांचे अध्यक्ष या सभेचे ते कोण होते? अध्यक्ष होते. या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेत सादर केला. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. या अधिवेशनाचे हजारो शेतकरी उपस्थित होते. फैजपूर येथे कधी अधिवेशन भरलं असा प्रश्न विचारला जाईल. किंवा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं अधिवेशनाचं नाव सांगा असाही प्रश्न विचारला जाईल. काय प्रश्न कसा विचारला जाईल तर 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. प्रश्न कसा विचारला जाईल बघा विद्यार्थ्यांनो. टिंबटिंब साली महाराष्ट्रात ग्रामीण भागात फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले असा विचारला जाईल. किंवा असा विचारला जाईल की 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात टिंबटिंब येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले असाही विचारला जाईल. किंवा असा विचारला जाईल की 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे टिंबटिंब अधिवेशन भरले. रिकामी जागा तुम्हाला वाक्य लक्षात ठेवलं तर ही रिकामी जागा आपल्याला 100% ते गुण मिळवून देतात. ग्रामीण भागात भरलेलं अधिवेशन महाराष्ट्रामध्ये फैजपूर आहे, 1936 साली आहे आणि त्याचं नाव आहे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे. राष्ट्रीय सभेचं अधिवेशन हे फैजपूरला 1936 साली भरलेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला त्याचं उत्तर देता आलं, प्रश्न विचारला की देता आलं पाहिजे. 1936 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली. शेतसारा माफ करून शेतकऱ्यांना घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. 1942च्या क्रांतीपूर्व शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील झाले. बघा काय झालं होतं 1938 मध्ये काय झालं होतं, खानदेशामध्ये अतिवृष्टी झाली. ती अतिवृष्टी म्हणजे काय, खूप मोठा पाऊस पडला होता. पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, पीक बुडालं, पीक सगळं नष्ट झालं. शेतकऱ्यांची स्थिती काय झाली, त्यामुळं हलाखीची झाली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जगणं अवघड झालं. तिला शेतसारा माफ करा म्हणून साने गुरुजींनी सभा मिरवणुका काढल्या, कचेरीवर मोर्चे काढले आणि शेतकऱ्यांच्या 1942 मध्ये सरकार ह्या ठिकाणी मोठा उठाव झाला आणि सगळे शेतकरी या ठिकाणी सामील झाले. साने गुरुजींनी किसान कामगाराची एकजूट बांधली. साने गुरुजींनी काय केलं, साने गुरुजींनी किसान म्हणजे शेतकरी कामगाराची एकजूट बांधली. ते शेतीवर जे काम करणार ते किसान कामगार बनायचे. शेतकरी कामगाराची त्यांनी एकजूट केली. धुळे अमळनेर कामगार संघटनेचे प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेरचे गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर ते आमरण उपोषण केले. नीट लक्षात घ्या की पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुलं करावं, तिथं दलितांना प्रवेश नव्हता आणि हे साने गुरुजींनी दलितांना सुद्धा सर्व समाजासाठी हे मंदिर खुलं केलं. म्हणजे साने गुरुजींनी अमळनेरलाच तिथं होते, शिक्षक म्हणून होते तिथं अमळनेर साने गुरुजी. त्यांनी त्या भागामध्ये कार्य केलेलं आहे. आपण पुढचा मुद्दा बघूया की कामगार संघटना. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या, उद्योगाच्या यासारखे उद्योग सुरुवात झाली होती. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयास आला नव्हता, तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. शशीपाद बॅनर्जी, नारायण मेघजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगाराचे
कामगारांचे संघटन केले. लोखंडे यांनी कामगाराविषयी कार्य मोलाचे होते, की त्यांनी वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. त्यांच्या कार्याचं जनक म्हणजे ही जी शेतकऱ्यांच्या कामासाठी जी सुरुवात केली हे लोखंडे. नारायण मेघजी लोखंडे, बघा नीट लक्षात घ्या. नारायण मेघजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर म्हणजे त्या ठिकाणी स्थानिक म्हणजे त्या जिथं ते राहत होते तिथं त्या पातळीवर त्यांनी एक कामगारांचे संघटन केले म्हणजे काय केलं, त्यांनी एकत्रित केले, एक संघटना निर्माण केली. लोखंडे यांनी कामगार विषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्याचे वर्णन त्यांच्या कामाचं वर्णन असं केलं जातं की भारतीय कामगार चळवळीचे ते जनक मानले जातात. जे ते सुरुवात जनकत्व म्हणजे सुरुवात हे लोखंडेंनी केली. लोखंडे कोण होते? लोखंडेचं नाव नीट लक्षात ठेवा, नारायण मेघजी लोखंडे. नारायण मेघजी लोखंडे. आपल्याला काय माहित आहे का बघा, नारायण मेघजी लोखंडे यांचं मूळ गाव पुणे. कुठले गाव त्यांचं मूळ गाव? पुण्यातले. पुणे म्हणजे नेमकं पुण्यात नाही तर पुण्याच्या बाजूला असलेलं जे सासवड आहे, पुण्यापासून आपल्या फलटणच्या बाजूला येताना हे सासवड म्हणून एक गाव आहे आणि त्या सासवड जवळ कण्हेसर म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी त्यांनी बॉम्बे मिल हेडस असोसिएशन ही गिरणी कामगाराची संघटना 1890 मध्ये स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी झाली. हे जे लोखंडे आहेत, ह्या लोखंडेच्या कामामुळं आजचा जो रविवार आपल्याला आपण सुट्टी भोगतो सगळ्यांना, ती त्यांच्या कामगिरीत 10 जून 1890 मध्ये सर्व कामगारांना रविवारची सुट्टी मिळाली. तेच हे लोखंडे. पुण्याजवळ पुण्यापासून फलटणच्या बाजूला येत असताना सासवड नावाचं एक गाव आहे आणि सासवडच्या ठिकाणी जवळच कण्हेसर म्हणून गाव आहे, तिथं त्यांचा जन्म झाला किंवा तिथंच ते स्थायिक होते आणि त्यांच्या प्रयत्नानं सर्व कामगारांना रविवारची सुट्टी प्राप्त झाली. 10 जून 1890 पासून आपण ती सुट्टी भोगतो आहोत, दर रविवार सुट्टी. त्यांच्या कार्याचं ते हे आहे म्हणून जनक म्हटलेलं आहे. याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांना दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. 1899 मध्ये ग्रेट इंडिया पेनिन्सुलर म्हणजेच GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशाला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली. तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी चळवळ या ठिकाणी सुरू झाली. या संघटनेची आवश्यकता भासू लागली. या गरजेतून 1920 साली ऑल इंडिया 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन म्हणजेच काँग्रेस, त्यालाच आयटक म्हणतो आपण, ची स्थापना केली. आयटक, आय इंडिया, टी ट्रेड युनियन आणि काँग्रेस, आयटक ची स्थापना करण्यात आली. नाम जोशी यांच्या आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता. लाला लजपत राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लाला लजपत राय हे आयटेकचे पहिले अध्यक्ष होते. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांना वाटत. कामगार वर्गात समाजवादी विचाराचा प्रसार करून त्यांना लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद यांनी समाजवादी नेत्यांशी केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती लक्षात पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे
राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. त्यांचे राष्ट्रीय चळवळीला ही लढे थोड्याफार प्रमाणात उपयोगी पडले. अशा अनेक संघटना होत्या. त्यामध्ये समाजवादी चळवळ फार महत्वाची होती. समाजवादी चळवळ काय आहे तर जनसामान्याच्या हितासाठी ब्रिटिश सरकार ओळखून टाकणे, जनसामान्याचं हित, त्यांचे जे अधिकार आहे, त्यांच्यावर जी मुस्कटदाबी होत होती त्यासाठी ब्रिटिश सरकार उचकून टाकायचं, काढून टाकायचं, त्याची आवश्यकता आहे असे राष्ट्रीय सभेमध्ये अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे त्याची जाणीव होऊ लागली. या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय झाला आणि त्याचा विकास झाला. समाजवादी विचार बघा, समाजवादी चळवळीचा विचार कसा आला आणि विकास कसा झाला त्याचं आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. जनसामान्याच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलटून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुणांना वाटू लागले. त्यामध्ये त्यांच्या आर्थिक सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे. सगळ्यांना सारखा काम, सारखं दाम, सारखा पैसे, म्हणजे समानता, या सामाजिक तत्वावर फेररचना झाली पाहिजे असं यांचं मत होतं. या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय झाला. समाजवादी विचारसरणी म्हणजे एकसारखेपणा, अतिश्रीमंत नाही, गरीब नाही, सर्वांना सारखेपणा. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापनाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू स्वामी मसानी व राम मनोहर लोहिया यासारखे नेते या ठिकाणी होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होता. 1942 मध्ये काय झालं होतं की ही तरुण वर्ग होता तो समाजवादी तरुण पुढच्या बाजूला होता. पुढच्या बाजूला म्हणजे हिरहिरीने ते भाग घेत होते. कार्ल मार्क्स याच्या समाजवादाचा परिणाम भारतीयांना होऊ लागला होता. त्यांचा परिचय म्हणजे कार्ल मार्क्सनी काय त्यांचे जे विचार आहे त्यांच्या विचाराचा तो साम्यवाद विचार आहे तो समाजामध्ये येऊ लागला होता. त्याचा परिचय म्हणजेच ओळख या ठिकाणी भारतीयांना होऊ लागली होती. लोकमान्य टिळकांनी तर 1981 मध्ये मार्क्स विषयी लेख सुद्धा लिहिला होता. कार्ल मार्क्सच्या त्यांचा प्रभाव टिळकावर झाला होता आणि 1881 मध्ये टिळकांनी मार्क्स विषयी एक लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्र रॉय यांच्या आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. 1925 साली भारतात समाजवादी पक्षाची स्थापना झाली. समाजवादी पक्षाची स्थापना कधी झाली लक्षात घ्या. 1925 साली भारतात समाजवादी पक्षाची स्थापना झाली. कामगाराच्या व शेतकऱ्याच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य समाजवादी तरुणांनी केले. सरकारला साम्यवादी विचारसरणीचा धोका वाटू लागला. सरकारने ही चळवळ चिरडण्यात ठरविले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. या ठिकाणी मिरत कट किंवा खटला म्हणून आपण त्याला मिरत कट चालविण्यात आला म्हणून त्याला मिरत कट असं म्हटलं जातं. मिरत कट म्हणजे तो खटला काय न्यायालयात मिरत ठिकाणी हा काय केस चालू होती त्यामुळे त्याला मिरत खटला म्हणतात. मिरत खटल्याची कामगार चळवळीवर साम्यवादीचा प्रभाव कायम राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 1925 साली समाजवादी पक्षाची स्थापना झालेली हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी स्त्रियावादी चळवळ, स्त्रियांची चळवळी. भारतातील समाज व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दुष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे. परंतु आधुनिक युगात यांच्या विरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्री विषयक सुधारणा चळवळीसाठी त्यांनी पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटना स्थापन होऊ लागल्या. पंडिता रमाबाईंनी ते काम मोठ्या हिरिरीने केले. पंडिता रमाबाईंनी केलेल्या
आर्य महिला समाज, शारदा सदन या संस्था या महत्वाच्या आहेत. रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था, त्याची काही उदाहरणे आहेत. भारत महिला परिषद 1904 मध्ये स्थापन झाली. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1927 साली स्थापन झाली. अशा अनेक महिलांसाठी संघटना या ठिकाणी स्थापन झाल्या. त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क याबाबत, या प्रश्नाबाबत संघटनांनी माध्यमातून स्त्रियांनी संघर्ष केला. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे, स्त्रियांना या ठिकाणी वारसा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी या संघटनांनी खूप मोठं काम केलं आणि त्याचा फायदा या महिला वर्गाला आपल्याला झालेला दिसून येतो. रमाबाई जनार्दन सावे, रखमाबाई जनार्दन सावे या भारताच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर होत्या. रखमाबाई, नाव लक्षात ठेवा. रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा ओपन केली. 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळ व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता. 1935च्या कायद्यानंतर प्रांतिक कायदे मंडळातील स्त्रियांनी समावेश झाला. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समानतेचे तत्व सुस्पष्टपणे नमूद करण्यात आले. आपल्या ह्याच्यात स्त्री पुरुष समानता, आपलं संविधान जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी समानता आहे. स्त्री पुरुष हा शब्द लिहिलेला आहे. त्या स्त्रियांच्या ह्या कार्यातून, योगदानातूनच हे आपल्याला स्त्रियांना हे सगळं मिळालेलं आहे. त्यामध्ये काही स्त्री, आनंदीबाई जोशींचं सुद्धा आपल्याला नाव लक्षात ठेवलं पाहिजे. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत. ह्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असताना मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय क्षेत्राकडे खेचून नेण्यास भाग काढणी उठवली. मार्च 1886 मध्ये त्यांनी MD ही पदवी घेतली. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला. पुढे 16 फेब्रुवारी 1887 मध्ये त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर आहेत. त्यांना त्या डॉक्टर कशा बनल्या? परिस्थितीने त्यांना डॉक्टर बनवलं. त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असताना मृत्यू पावला. त्यामुळे त्यांनी काय केलं की मुलं असे, त्यावेळेस वैद्यकीय क्षेत्रात प्रगती नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतःच डॉक्टर होण्याचा प्रयत्न केला. ते डॉक्टर झाल्या. त्या क्षेत्रात त्यांनी नाव मिळवलं. पण शेवटी परदेशात नाही तर भारतात येत असतानाच त्यांना क्षयरोग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 16 फेब्रुवारी 1887 मध्ये त्यांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आपल्याला दलित चळवळ संघटना पाहिजे. अशा अनेक चळवळी, त्यातली दलित चळवळ पण महत्वाची. दलित चळवळीमध्ये भारतीय समाज रचना विषमतेवर आधारलेली होती. समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्य निर्मूलनाचे कार्य केले. अस्पृश्य म्हणजे या ठिकाणी काही लोकांना अस्पृश्य मानणारा समाज आणि अस्पृश्य मानणारा समाज होता की त्यांना लांब द्यायचे, समाजापासून दूर लोटायचे, अस्पृश्य समजायचे. या लोकांनी ते जे निर्मूलन करण्याचं कार्य या लोकांनी केलं. यासाठी त्यांनी काय केलं, गोपाळ बाबा लवणकर यांनी 1888 मध्ये विटाळ विध्वंस या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. विटाळ विध्वंस या ठिकाणी आपण एकमेकाला दूर लोटायचं नाही, सगळे एकत्र करायचे, अशा विचाराचं एक पुस्तक आहे. विध्वंस म्हणजे नष्ट करणे, विटाळ बाजूला राहणे म्हणजे बाजूला फेकणे, दूर लोटणे. हे दूर लोटायचं नाही, आपण सगळी माणसं एक आहोत. त्यांना जवळ आणण्यासाठी जे विचार आहेत ते ह्या विटाळ विध्वंस पुस्तकामध्ये अस्पृश्याचं खंडन केलेलं आहे. अस्पृश्य जे विचार आहे तो या ठिकाणी त्या खंडन केलेलं आहे. ते खंडनाचं कार्य गोपाळ बाबा वलंगकर
यांनी केलेलं आहे. नीट लक्षात ठेवा, हे तिथं अंडरलाईन करून ठेवा त्या शब्दांना, म्हणजे लक्षात येईल, परत मला वाचताना उपयोग पडेल. या ठिकाणी 1888 विटाळ विध्वंस पुस्तक कोणी लिहिलं? गोपाळ बाबा वलंगकर. शिवराम जानबाब कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केले. सोमवंशीय मासिक कोणी सुरू केलं? शिवराम ज्ञानबा कांबळे. शिवराम ज्ञानबा कांबळे यांनी काही कोणतं पुस्तक लिहिलं? मासिक कोणतं सुरू केलं? त्यांनी मासिकाचं नाव काय आहे? असे प्रश्न विचारले जातील. तर प्रश्न काय आहे की या शिवरामनी कोणतं पुस्तक मासिक सुरू केलेलं आहे? जे सोमवंशीय मित्र नावाचं मासिक सुरू केलं. 1 जुलै 18 रोजी सुरू केले. मुरळी जोगतींच्या प्रश्नावर त्यांची जी बाब होती, जोगती मुरळी यांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाला वाचा त्यांनी फोडले. तसेच देवदासीच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तामिळनाडूमध्ये पेरियार स्वामींनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ सुरू केली. तामिळनाडूमध्ये सुद्धा पेरियार रामस्वामी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि अस्पृश्य निर्मूलन तिथं स्थापन केलेलं आहे. इथं मुरळी आणि जोगती यांच्या सुद्धा काही समस्या आहेत. मुरळी म्हणजे आपण देवाला काही देवाची सेवा करण्यासाठी काही मुलं काम करतात किंवा त्याला मुरळी म्हणतात, म्हणजे देवदासी असा प्रकार, देवाची दासी. त्यांना तेच, दुसरा काही उदरनिर्वाह नाही, त्यांचं तेच. मग ह्या लोकांना त्यांचा विवाह करणे, त्यांना समाजामध्ये मानस्थान देणं, यासाठी या लोकांनी पुढाकार केलेला आहे. त्या पुढाकारांची कधी कुणी अशी काय केलं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर पुढची व्यक्ती आहे आपली ती महर्षी विठ्ठलजी रामजी शिंदे. महर्षी विठ्ठलजी रामजी शिंदे यांनी दलिताच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. प्रश्न विचारला जातो ह्यासाठी, शिंदे कोण आहे, त्यांनी काय केलं, किंवा डिप्रेस क्लासेस मिशन म्हणजे काय आहे, कधी स्थापन झाली, कुणी स्थापन केली, असे प्रश्न विचारले जातात. 1906 साली डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना झाली. ही स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. त्यांचं काम काय होतं तर दलिताच्या प्रगतीसाठी, त्याचं कार्य काय, दलिताच्या प्रगतीसाठी ही डिप्रेस क्लासची स्थापना झालेली. कुणी सुरू केली? विठ्ठलरामजी शिंदेनी केली. कधी केली? 1906 साली केली. कोणती संस्था स्थापन केली? डिप्रेस क्लास मिशन संस्था स्थापन केली. तिचं काम काय होतं? दलिताची प्रगती करण्यासाठी ही संघटना स्थापन केली. दलितांना स्वाभिमानाने, सुरक्षितपणे उद्योग बनविता यावे, या त्यांना कायद्याचा महत्वाचा भाग, या म्हणजे हे कायद्याचा भाग होता. कायदे त्यांना कळाले पाहिजेत, उद्योग बनवता आले पाहिजेत, ह्या सगळ्या ह्या कार्याचा त्या ठिकाणी सहभाग होता. उच्चवर्णीयांच्या मनात दलिताविषयी भ्रामक समजूत नष्ट करणे या कार्याचा दुसरा भाग मानला जातो. त्यासाठी त्यांनी मुंबई, परळ, देवनार या ठिकाणी कार्य केलं. त्यासाठी त्यांनी या भागामध्ये मराठी शाळा काढल्या, उद्योगशाळा काढल्या. त्यामध्ये पुणे येथे पार्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादी बाबतच्या दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीनं सक्रियपणे भाग घेत होते. हे लोकांनी या दलित समाजाला साठी फार मोठ्या प्रमाणात कार्य केलेले. राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं? प्रत्येकाचं इथं कार्य आहे. हे समाज सुधारक होते. हे समाज सुधारकांचं कार्य हे समाजासाठीच असतं. ते समाज सुधारक कोणत्या समाज सुधारकांनी कोणतं कार्य केलं हे आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण ह्या गोष्टी प्रत्येक बारकाईनं लक्षात देणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी जे राजर्षी शाहू महाराजांनीच्या बाबतीत आपल्याला जर पाहायचं झालं तर राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. त्यांनी काय केलं? बाबासाहेब आंबेडकरांचं जे नेतृत्व होतं त्याची पाठराखण कोणी केली? शाहू महाराजांनी. त्यांच्या काळात निर्माण झालेल्या ब्रह्मज्ञेतर चळवळीचे नेतृत्व केले.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला शाहू महाराजांनी फार मोठी 2 गोष्टी केल्या की मोफत आणि सक्तीचा शिक्षण. सक्तीचं प्राथमिक शिक्षण तर दिलंच पाहिजे, हे ते कायदेच करून टाकले. त्यांनी शिकलंच पाहिजे. म्हणजे 18व्या शतकात ह्यांना हे शिक्षणाचं महत्व कळालं. आपण आता 21व्या शतकात असून आपण शिक्षणाचं महत्व कळत नाही. आपण प्राथमिक शिक्षण आपण कायदे खूप करतो, कायदे खूप आहेत की मुलगा शिकला पाहिजे, 8वी शिक्षण झालंच पाहिजे, त्याचं रेशन बंद करा, कार्ड बंद करा, असे आपण कायदे करतो. परंतु या ठिकाणी त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. मुलं शाळेत येत नाही. आज देशामध्ये कितीतरी मुलं जन्मतात. आपल्या देशामध्ये आपण महाराष्ट्राचा जर विचार करू, महाराष्ट्रात दरवर्षी जवळजवळ 40 लाख मुलं जन्मतात आणि पहिलीला मुलं दरवर्षी किती येतात तर 20 लाख. 20 लाख मुलं जातात कुठं कळत नाही. म्हणजे 20 लाख हे शिक्षणापासून वंचित असतात की ते खूप गरीब परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन आहे. त्यांना शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारण, मग शिक्षण, मग ह्या गोष्टी त्यांना मिळतच नाहीत त्या 20 लाख मुलांना. असा त्याचा अर्थ आहे. मग आपण ह्या लोकांनी त्या काळामध्ये एवढं सक्तीचा कायदा केला, सक्तीचं शिक्षण केलं, परंतु आज 21व्या शतकात येऊन सुद्धा जेवढे जन्मले तेवढे मुलं शाळेत येत नाहीत पहिलीला. मग याचाच अर्थ त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाहीत आणि ह्या पूर्ण झाल्याशिवाय ते मुलगा शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी अधांतरीच राहिलेला आहे. गरज आहे ह्या मुलांना शाळेत जेवढे जन्मले तेवढी मुलं शाळेत आलीच पाहिजेत, पण तसं होत नाहीये. आता परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे. म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही 8वीला आहे, 8वीला किती मुलं आहेत? आपल्या इथे एवढी मुलं आहेत, पण एवढी सगळी मुलं येतात का? मुली येतात का? नाही येत. मग ही आपण जरी मानवाने प्रगती केली असली तरी ही प्रगती म्हणता येत नाही. आपण इथं कुठेतरी कमी पडतो. ही मुलं सगळी शाळेत आली पाहिजेत, यासाठी तुम्हाला काम करायचंय, समाजाची सुधारणा करायची तुम्हाला, हे लक्षात ठेवा. मुलांना ही राजर्षी शाहू महाराजांनी या ठिकाणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केलं. रोजी रोटी बंद, बेटी बंदी, या व्यवसाय बंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेवर त्यांनी घातले. या संदर्भात सभा परिषदेमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी शाहू महाराजांची धारणा होती. शाहू महाराजांचा असा विचार होता. रोजीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जाती समूळ नष्ट होणार नाही, अशी शाहू महाराजांची धारणा होती. त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. आंतरराष्ट्रीय किंवा आंतरजातीय कायदा, आंतरजातीय विवाह म्हणजे लग्न करायचं, कुठलीही जात असू दे, जात-पात मानायची नाही, त्यासाठी त्यांनी हे केलं. 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करता येतो. शाहू महाराजांनी व्यवसायात स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामीतून लोकांची मुक्तता केलेली आहे. दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने, दक्षिण भारत म्हणजे खालच्या बाजूला, दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचं कार्य केलं. महात्मा गांधीजींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. एरोडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडिताशी वाद करून अस्पृश्यतेच्या शस्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठाकर उर्फ ठक्कर बाप्पा, आप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होतं. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी झाली पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं.
जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवर अन्याय दूर होणार नाही. जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय दलितांवर अन्याय दूर होणार नाही, विषमतेचा शेवट होणार नाही अशी त्यांची खात्री होती. सामाजिक समता व दलितांचा हक्क, सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे असा अभिप्रेत अर्थ होता. या भूमिकेतून त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. कुणी केली स्थापना? बाबासाहेबांनीच केली. बहिष्कृत हितकारणी ही सभा 1924 मध्ये झाली, जुलैमध्ये. आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी 24 साली या बहिष्कृत भारतामध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली. त्यांनी एक संदेश दिला, मोलाचा संदेश आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण उलटच करतोय. आपण न शिकता संघर्ष करतो आणि मग आपण फसतो. म्हणून आधी शिकलं पाहिजे, आधी कायद्याची माहिती झाली पाहिजे, कायदे सगळे आपल्याला लक्षात आले पाहिजे, मग आपण संघटित झालं पाहिजे आणि मग संघर्ष केला पाहिजे. पण आधी आपण शिकत नाही, अडाणीपणानेच आपण संघर्ष करायला जातो आणि परत आपल्याला गप्प बसण्याची पाळी येते. म्हणून पहिल्यांदा आपण शिकलो पाहिजे आणि कायदे माहिती झाले पाहिजे आणि कायदे माहिती झाल्यानंतरच आपण संघटित झालं पाहिजे आणि संघटित झाल्यानंतर आपल्याला संघर्ष करता निश्चित येतो, त्याला निश्चित यश येतं. बाबासाहेबांनी स्फूर्ती संदेश दिलाय, पण तो संदेश आपण लक्षातच घेत नाही. आपण काय करतो? संघर्षच करतो. आपण आपल्या हक्कावतो. पण आधी आपल्याला माहीत पाहिजे, आधी आपल्याला शिकलं पाहिजे, आपल्याला आपलं ज्ञान पाहिजे. ज्ञान झाल्यावर आपण संघटित झालं पाहिजे आणि संघटित झाल्यावर आपण संघर्ष करायला शिकलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी खूप छान सांगितलंय, परंतु त्याचा अर्थ आपण नीट घेत नाही. बाबासाहेबांचे बोल त्यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्याला खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते. तरीही प्रत्यक्षात दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी महाड येथे 14 तळ्यावर सत्याग्रह केला. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 साली सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी 1930 मध्ये सत्याग्रह केला. महाडचा सत्याग्रह, दलित काळाराम मंदिर या ठिकाणी नाशिकला जे मंदिर आहे काळाराम मंदिर, तिथं मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून दिला. त्या मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृती हे ग्रंथ आहे. मनुस्मृती नावाचा काय एक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये या ठिकाणी अस्पृश्यतावर विचार मांडलेले आहेत. समानतावर तो मनुस्मृती नाही, म्हणून त्यांनी त्याचं दहन केलं, त्याला जाळून टाकलं. अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. 14 तळ्यावर सत्याग्रह केला आणि ते 14 तळ जे आहे महाडमध्ये ते सगळ्यांना पाणी पिण्यासाठी खुलं केलं. वृत्तपत्र हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी दुःखांना वाचा फोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्र. बाबासाहेब आंबेडकरांनी ही वृत्तपत्र जी चालू केली त्याची नावं लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी कोणकोणती वर्तमानपत्र सुरू केली? एक मूकनायक, दुसरं बहिष्कृत भारत, तिसरं जनता, समानता अशी वर्तमानपत्र सुरू केली आणि ह्या वर्तमानपत्रातून जनतेला मोलाचा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास त्यांनी 1945 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. बाबासाहेबांनी 1945 मध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. काय तर या ठिकाणी त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचा प्रभावीपणे त्यांचं मत मांडता आलं पाहिजे, त्यासाठी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आधुनिक भारताच्या सत्यावर आधारलेल्या समानतेवर आधारलेल्या समाज निर्माण करण्याच्या कार्यात बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्वाचे योगदान दिले. 1956 मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. 1956 मध्ये त्यांनी हा बौद्ध स्वीकारला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समान समतेसाठी उभारलेल्या लढ्यात महत्वाचे स्थान बाबासाहेब आंबेडकरांनी चे आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. धन्यवाद.